लोक जी आहेत ती फक्त स्वतःच्या विकासावर कॉन्सन्ट्रेट करतायत. वास्तविक त्यांनी पहिला स्वतःचा शोध घेणं गरजेचं आहे की मला नक्की काय हवंय, मला नक्की काय करायचंय, मला नक्की काय पाहिजे. हे सर्व शोधामध्ये येतं. आणि जोपर्यंत मला काय हवंय हे कळत नाही तोपर्यंत माणूस कोणत्या भौतिक सुखाकडे जाणार किंवा तो काय करणार याची क्लॅरिटी त्यांना येऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे ह्या गडबडीमध्ये, गोंधळामध्ये लोक फसलेली आहेत. त्याचबरोबर लोकांच्या अपेक्षा पण खूप वाढलेल्या आहेत. बरोबर. आणि मग ज्यावेळेस अपेक्षा आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये जेव्हा गॅप जास्त तयार होतो त्यावेळेस परत तणाव वाढतो. नातेसंबंधामध्ये सुद्धा काही एवढं चांगलं वातावरण नाहीये. बऱ्याच लोकांचे नातेसंबंध ताणले गेलेले आहेत. त्याच्यामुळे पण लोकांचा दबाव वाढतोय, स्ट्रेस वाढतोय. त्याच्यानंतर नातेवाईक असतात, मित्र असतात, यांच्याशीही आपल्याला समयोजन करताना अनेक डिफिकल्टी येत आहेत. तर एकंदर कौटुंबिक स्तरावर असेल, त्यानंतर सामाजिक स्तरावर असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वैयक्तिक स्तरावर, तिन्ही स्तरावर आपल्या सर्वांनाच, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही आल्या, मी आलो, आपल्या सर्वांनाच या तिन्ही स्तरावर आपण ज्याला म्हणतो ना ऍडजस्ट करणं, हे ऍडजस्ट करता येत नाहीये सध्या. आणि त्याच्यामुळं सर्वांचंच लाईफ जे आहे ना ते अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं झालेलं आहे.